वेळेला मी गेल्यावर म्हणून परत बडबडायला लागले, म्हणजे झोप चांगली झोप लागली की झोप गेली नाही. त्यावेळेला मला 16 पानांचा पेपर लिहायचा, मोठा पेपर. इट्स मी पुष्करच आहे आणि मी तोंडाला ते राईस पॅक लावलाय. मी एक रील बघितलेली, कारण गोव्याला जाऊन आल्यानंतर माझं तोंड एकदम काळा झालाय. लाईफमध्ये ना एक्झाम नंतर एक्झामच आहेत, कारण जस्ट माझी बीएडची झाली, त्यानंतर शाळेच्या झाल्या, त्यानंतर कुठली रामार्जनची झाली आणि आता ही आहे. आणि यानंतर परत प्रॅक्टिकल आहे, ही रिटर्न आहे, मग प्रॅक्टिकल आहे, मग त्यानंतर गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि परत मला चांगली लाईट मिळत नाहीये, आणि तर मी पसारा घेऊन बसले. आधी शाळेच्या परीक्षेला मी शाळेचं घेऊन बसायचो, आता मी तबलाचं घेऊन बसलोय. इतकं आहे. आणि मी किती पेपर सोडवले, पूर्ण पिशवी आहे. एवढे पेपर मी सोडवलेत, 16 पानाचे 10 पेपर. आता कितवा चालू आहे, 11वा चालू असेल, 11वा. आणि तो पण आता होत आलाय. लाईफमध्ये ना एक्झाम नंतर एक्झामच आहेत, पण जस्ट माझी बीएडची झाली, त्यानंतर शाळेच्या झाल्या, त्यानंतर कुठली रामार्जनची झाली आणि आता ही आहे. आणि यानंतर परत प्रॅक्टिकल आहे, ही रिटर्न आहे, मग प्रॅक्टिकल आहे, मग त्यानंतर IQ टेस्ट आहे, परत त्यानंतर मग नंतर फ्री आहे. सो नंतर अजून कुठली इथं येऊन रॉड बसणार आहे माहीत नाही. तर तात्पुरता एवढाच आहे, एवढा तर करूयात, मग बघूयात स्वप्न की अजून येतील का नाही. एकानंतर एक आहेत सगळे. आय एम व्हेरी मच टायर्ड. आता IQ टेस्ट झाल्यानंतर बहुतेक मी कुठली घेणार नाही आहे. सो लेट सी काय होतंय. $2,000 years later. तर गाईज आता मी आलोय वरती, आणि आता मी जरासं पाठ करणार आहे, कारण मला वर आल्यावरच पाठ होतं, असं खाली वगैरे थांबल्यावर पाठ होत नाही. म्हणजे आता आजूबाजूच्या गर्दी असं मला तेव्हा पाठ होत नाही. सो असं आता शांत सगळीकडे असलं की मग मला पाठ होते. आणि वारा पण जरा सुटलंय, आणि खाली बसल्या बसल्या ऑफ उखडायला लागलंय मला, म्हणून आता ना मी थोडं पाठ करायचं. तर हे आहे दिस वन पेज अँड दिस वन पेज. मला ही 2 पानं पाठ करायची आहेत, आणि त्यानंतर अजून एक मोठं पान आहे ॲक्च्युअली. ओके, तर हे आहेत तबला वादकाचे गुणदोष, आणि हे गुण 10 पॉईंट आणि काय दोष 10 पॉईंट, असे ह्याचे 20 पॉईंट मला पाठ करायचे आहेत. आणि माहीत नाही मी कसं पाठ करणार आहे, पण तरी मी पाठ करणार आहे, कारण माझा पेपर आहे, ऑब्वियसली मला करावंच लागणार आहे. तर आता आधी मी ते त्या पुस्तकातलं करतो, हे गुणदोष नंतर करूया. तर लेट्स पाठ दिस. आणि यानंतर आपल्याला हे पण करायचं आहे, प्रॅक्टिकलचं पण करायचंच आहे आपल्याला. तर दोन्ही वेळेला मी एकटाच जातो, कारण जेव्हा लेखी पेपर आहे तेव्हा पण ती पण जवळच आहे, इथं विद्यामंदिरला आहे. आणि जे आपलं गांधर्व महाविद्यालय, जे की पंडित विष्णू दिगंबर पलुसकर, हे मला लक्षात ठेवावं लागतं. ह्यांनी हे स्थापना केले, तिथं आहे प्रॅक्टिकल एक्झाम, पण आधी लेखी आहे, मग नंतर प्रॅक्टिकल आहे. आणि लेखीला मला एवढा विषय वाटत नाही, पण तरी यावेळेला जरा असा लेंदी पेपर आहे, मोठा पेपर आहे. मागच्या वेळेला कसं होतं, मला नुसतं तिथं हे होते, ऑप्शन होते, आणि पुढे एक स्क्वेअर होता, त्या स्क्वेअरमध्ये जे बरोबर ऑप्शन आहे, म्हणजे अ ब क, तर यातला ब ऑप्शन करेक्ट आहे, तर तिथं नुसतं ब लिहायचं, किंवा मॅच द फॉलोइंगला नुसतं अ ब क जे बरोबर आहे ते लाईनने लिहायचं असं. आणि जे शेवटी 2 आहे, 2 प्रश्नच तेवढे लिहायचे. त्यावेळेला मला 16 पानांचा पेपर लिहायचा, इतका मोठा पेपर. आणि मला माहीत नाही मी कसा लिहिणार आहे, पण तरी 3 तास आहेत, 2 ते 5. बघूया कसं होतंय. तर लेट्स पाठ दिस, स्टडी दिस. The next day. तर गाईज माझा आता लास्ट क्लास झाला आहे परीक्षेच्या आधीचा, आणि जराशी तरी भीती वाटते, म्हणजे येत असलं तरी की कसं जाणार आहे, कसं नाही जाणार आहे, सोपं जाणार आहे का अवघड जाणार आहे. अँड आय एम बॅकवर्ड्स अगेन हिअर, कारण पुढं काम चालू आहे आणि सगळं आत धूळ येते.
आणि आता मला जरा जरा का होईना भीती वाटायली आहे की कसा जाणार आहे माझा पेपर. तिथं आता परत काम चालू आहे. ते आता सगळं परत खालचं उकरून काढायचं. ते तिथला जो JCB काय होता ते इकडं आलंय. आणि आता लेट्स सी घरी काय झालंय. फटाके वाजतात. फटाके वाजतात आणि लेट्स सी की घरी काय केलंय. घरी म्हणजे दरवेळेला मी गेल्यावर पुढे का म्हणून मी चाललोय मधनच गाडी घातलाय. सी वडे व्हायलेत. आता तू हे करायला एवढे बास. जरा चपटे पाहिजे. नाही चपटे पाहिजे. चपटे करते की पाव. The next day. दिस इज नेक्स्ट डे आणि माझं सगळं करून झालंय म्हणजे तबल्याचं. माझं फक्त ते ठुमरी वगैरे झालंय. जर तुम्हाला गाणं गायनात असाल किंवा माझ्यासारखंच तबला किंवा पखवाजमध्ये असाल तर तुम्हाला माहीत असेल. सध्या तर मी चाललोय आता बाहेर. मला काहीतरी सामान आणायचं आहे आणि इथं सगळीकडे हळद झाली आहे. वेट आय विल शो यू. सगळीकडे हळद झाली आहे. इथे आत हळदी होती काल कोणाची तर. सो लेट्स गो. रात्री तर इतकं जोरात गाणं लावलं होतं म्हणजे मी झोपूस तर बंद झालं त्याचा नाही विषय, पण तरी फार जोरात गाणं लावलं होतं. झोपताना बंद झालं म्हणून झोपायला तरी आलं आम्हाला. आणि आमच्या टीव्हीचे काही चॅनल्स नीट लागत नव्हते म्हणून आम्ही त्या केबलवाल्यांना बोलवून घेतलेलं. The next day. तर गाईज एवढं मी पाठ केलेलं आहे. हे एवढं पूर्ण पान मी पाठ केलं आहे आणि माझं पाठांतर तसं चांगलं आहे. मी हे फर्स्ट पेर ते इथपर्यंत काल लिहिलं होतं आणि इथनं ते इथपर्यंत मी आत्ता लिहिलं आहे आणि मी आत्ता हे अजून लिहिणार आहे. गाईज इथं चिमणे आले आणि आई म्हणते उन्हात करपली आहे म्हणून पाणी द्यायला पाहिजे म्हणून ते पाणी आणायला गेलेत. चिवचिव करून थांबले बघा. आता पाणी आल्यावर पिते का नाही काय माहिती. किती क्यूट आहे. ती मला आता इथं उगीच त्याचा डिस्टर्ब करायला आले म्हणजे इकडं सारखं इथनं वाकून बघायला आणि मी तिच्याकडंच बघायला म्हणजे मी डिस्ट्रॅक्ट व्हायलोय. गाईज आता मी परत अभ्यास करणार आहे. माझं जेवण वगैरे झालंय आणि ही मला आता मध्ये मध्ये करून त्रास देणार आहे. बोलल्यावरच द्यायला लागले. जा मी बोललंच नाही. जा मला मिळत नाही. शीट पडतं. ओके A few inches later. तर मला 3 वाजता इतकीच चांगली झोप लागलेली. बाबा आता इथं आलेत. इथं जोरात बडबडायला लागले म्हणजे झोप चांगली झोप लागली. झोप गेली माझी. सध्या माझं प्रिपरेशन झालेलं आहे आणि जेवढे मला अवेलेबल मिळाले पेपर तेवढे मी सोडवायचा प्रयत्न केला आहे. टोटली 8 आणि एक एक्स्ट्राचा माझ्या बुकमध्ये होता तो 9. ते त्यांच्या वेबसाईटवरती नुसतं 8च पेपर होते. 2021 ते 24 मला अजून पाहिजे होते सोडवायला म्हणजे वाचायला. सोडवून तर काय आता होणार नाही आहेत पण असं जेवढं झालं आहे माझ्याकडनं मी तेवढं केलं आहे. पण जेवढं तरी मी प्रिपेअर असलो तरी जरा तरी आतनं भीती वाटतेच की कसा जाणार, सोपा जाणार का नाही, मी विसरणार का नाही, लिहून येणार का नाही, सोपा जाणार का नाही असं. म्हणजे दरवेळेला कुठलीही एक्झाम असली तरी मेनली सगळ्यांनाच होतं. पण तरी बघूया आता कसा जाते उद्याचा पेपर. तर आत्ता 6 वाजलेत आणि मला 7 वाजेपर्यंत सगळं पाठ करायचं आहे. मग नंतर मी परत एकदा सगळं लिहून काढणार आहे नोट्स, जे इम्पॉर्टंट पॉईंट्स मला वाटतात जे की येईल. मेनली सगळ्या पेपर्समध्ये जे क्वेश्चन्स आस्क झालेत
तेच एकदा पाठ करून जायचे आणि मग लेट्स सी की कसा जातोय पेपर. तर सध्या तर आता मी 2च पॉईंट राहिलेत पाठ करायचे, ते तबलावादक की गुणदोष आणि स्वतंत्र तबलावादन. तर तेवढा आता मी करणार आहे अँड लेट्स सी काय होतंय. आय वॉज डुईंग पाठांतर आणि इथं फटाके फोडायलेत, खाली लग्न आहे. सी त्या बोळातच फोडलेत आणि इथं आमची गाडी आहे आणि इथं दुसरी गाडी आहे आणि तिथं फोडलंय आणि हे इकडं काय आलंय, म्हणजे वारं इथनं असं चाललंय पण तरी हे इकडंच आलंय. नाही आता चाललंय दूर तिकडे. सी ह्याने लावलंय, इथं त्यांच्यात लग्न आहे. कुठे लावलंय? इथनं दूर आलता, नाही तिथं खाली लावलंय. असो लेट्स पार्ट फोडायला, पण आता काहीच दिसत नाहीये. रात्री फोडायला हवंय हे, रात्री जेवढं दिसतं तेवढं आता दिसत नाहीये. नाही म्हणजे कॅमेऱ्यात दिसत नाहीये, मला प्रॅक्टिकली दिसतंय, पण रात्री जरा जास्त चांगलं दिसतं. वारं एक सुटलंय, मग व्हिडिओ करायलाही नाही. तर आपण कुठली प्रथा पाळतो ती मला तुम्हाला सेपरेटली सांगायची गरज नाही आहे. सो तर आता मी चाललो आहे आईस्क्रीम आणायला, कारण ती एक्झाम आहे म्हणून मी चाललो आहे आणि ही तर मेन एक्झाम आहे. आणि ही इथं फुगून आली आहे, आत्ताच हसायला. काय करायलीस तू? मुंडे दाखव तुझी. किती काळतोंड द्यायचं. अमेरिकन नट्स आईस्क्रीम 1 नंबर आहे, बेस्ट, चांगलं आहे हे. आता आम्ही हेच खाणार आणि सगळ्यांना मी वेगवेगळे आणलेत. असले 2 व्हॅनिलाचे 2, चॉकलेटचे 2, कारण हे नव्हते असले सगळे आणि व्हॅनिला पण सगळे नव्हते म्हणून असलं आणलं. दिस इज द नेक्स्ट डे आणि मी आता आलो आहे मार्केटला आणि मी गाडी इथं लावली आहे. तर मला आता इथनं तिथपर्यंत चालत जावं लागणार आहे. सो लेट्स गो. मी घेतलेलं आहे सामान, लसूण आणि टोमॅटो एवढंच घेतलं आहे. मला असं मार्केटमध्ये करायला येत नाही शॉपिंग. आणि अक्षय कुमारचा फोटो लावला आहे आणि मला वाटायला कोणतर माणूसच उभारला आहे तिथं, का मला माहीत नाही. पण आता मला दूध घेऊन घरी जायचं आहे. इट्स मी पुष्करच आहे आणि मी तोंडाला ते राईस पॅक लावला आहे. मी एक रील बघितलेली, कारण गोव्याला जाऊन आल्यानंतर माझं तोंड एकदम काळं झालं आहे, म्हणून मग मी जरासं असं प्रयत्न करतो की गोर वाटायचं. तर आधी मी बघणार आहे हे वर्क करते का नाही. मी हे 1 आठवडाभर लावून बघणार आहे अँड देन आय विल टेल यू इट्स रेसिपी. तर हे गार वाटायला लागलं आहे मला लावल्या. इट इज अफेक्टिंग नाईस. गारगार वाटायला लागलं आहे, म्हणजे उन्हाळ्यात मी लावून बसलो तर उखडणार नाही. त्यांनी म्हणले 15 तास म्हणते, सॉरी मिनटं, पण तरी मी जरा जास्त वेळ ठेवेन. आणि आत्ता वाजले आहेत 11 आणि पेपर माझा 2 ते 5 आहे. आणि पेपर आहे तरी मी असली कामं करायला लागलो आहे. का करतोय मी असो, पण सर म्हणलं तुम्ही काहीही रिवाईज करू नका, गडबड होते म्हणून. आणि माझ्यासोबत झालं आहे ॲक्च्युली माझ्या 3ऱ्या परीक्षेला. आणि 11 वाजलेत आणि मला तिथं 1:30ला जायचं आहे. सो लेट्स सी. आता मग जेव्हा मी जाणार आहे तेव्हा मी हे धुईन आणि मग जाईन. कपडे वगैरे बदलणार आहे मी अँड देन आय विल गो. ओके, तर बघूया हे कसं अफेक्ट करतंय. A few moments later. आता माझं आवरलेलं आहे अँड सध्या वाजले आहेत 12:30, म्हणजे 1:45 वाजत आले. आणि हा भांडा तुम्ही म्हणाल काय आहे, मी ऑलरेडी एकदा सांगितलंय, पण तरी मी एकदा कधी मी 4थी का 5वीत असताना काढलेला. आणि माझं ड्रेनेचं एकदा भांडण झाल्यावर तिने हरल्यावर हे पुसून टाकले ते स्क्रबने. आणि हे नेमकं मी तेव्हा पोस्टर कलरने काढलेलं, माझ्याकडे ॲक्रेलिक कलर्स नव्हते. सो तर हे मी काढलेलं. आणि आत्ता मी जेवणार आहे अँड देन आय विल गो. आणि आई येणार होती मला सोडायला, पण ती नाही आहे, तिला काम आलं म्हणून ती गेली आहे. सो तर आता मी एकटाच व्लॉग करणार आहे पुढचा, कारण तिथं बसल्यावर थंबनेलसाठी मला फोटो हवा होता, पण आता मलाच काढावं लागणार आहे असा धरून. तर बघूयात कसा येतोय आणि आपण जाऊयात आधी जेवून घेऊयात, बिकॉज इट्स माय फेवरेट भाजी पनीर. तर गाईज सध्या वाजले आहेत 1:25, म्हणजे 1:30 वाजायला 5 मिनटं आहेत. आणि मी चाललो आहे सायकलवरनं आणि मी टोपी पण घातली, ऊन लागते म्हणून. आणि मागच्या वेळेला मला आई सोडायला आली होती आणि आत्ता माझं मी चाललो आहे सायकलवरनं. आणि मी येताना मागच्या वेळेला चालत आलो होतो. सो जर तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघू शकता. आय थिंक इट्स माय 2nd व्हिडिओ ऑन माय चॅनल और 3rd व्हिडिओ ऑन माय चॅनल. तो सुरुवातीचाच होता तेव्हा, कारण मी मार्चला काढलेला चॅनल 17 मार्च आणि लगेच एप्रिलला हे होतं.
सो तर लेट्स गो नाव, बघूयात काय होते तिथं. 20 minutes later. तर मी इथं आलोय सध्या आणि तशी चहल पहल अशी नाही आहे जास्त, म्हणजे ठराविक जणच आहेत. सकाळी असती गायन आणि काय वादनची काय आणि तबला पकवाची दुपारी असती आणि संध्याकाळी अजून काय काय आहे तशी आहे. तर यायला लागलेत सगळे एक एक करून. कर कुलकर परीक्षा कोणती आहे? तबला मध्यमा प्रथम तुझा वर्ग पलीकडे आहे. पलीकडे. वा ए तुमच्या दोघींच्या इथं आहेत वर्ग. माझा पण पलीकड म्हणून सांगितले. तिथं आहे का? जा मग. त्याचा तिकडं लागलाय हा. ते सीट नंबर 1 11413 114 तो तिकडे आहे, माझा इथे. हा हे कसं जवळ जवळ लागलं, मागच्या लांब लांब लागलेलं. कुठे जाऊयात चला. तिकडं ना ग, इथंच ठेव ना बॅग. तर ह्याचा नंबर इथं लागलाय आमचा तिकडे. आम्हा सगळ्यांचा तिकडे. अभ्यास केला म्हणजे काय प्रश्न आमचे विद्यार्थी 3 hours later. तर गाईज माझा पेपर झालेला आहे आणि मला आधी वाटलं की माझा जरा लवकर होईल, म्हणजे 3 तास आहेत आणि मला वाटलेलं 3 तास आहेत माझं होईल, पण ॲक्च्युली तसं झालं नाही. आणि आत्ता मी सध्या चाललो आहे सरांकडे, कारण त्यांनी पेपरनंतर बोलवले की तुम्ही या, आपण डिस्कस करूया. सो आय एम गोईंग देअर. आणि मी एकट्याने सायकल आणले. कोण तर आईसोबत आलं आहे, कोणाला तर कोण सोडायला आलं आहे, कोण गाडीवरनं आलं आहे. आणि प्रचंड मरणाचं ऊन आहे. जाताना तर असलं ऊन लागलेलं, शपथ. सॉरी. इथं काकू पण आहेत, त्यांचं दुकान आहे ना. तर हे ब्लर का दिसायले? थांब. हां जा वर. तर गाईज आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे झालेला आहे, म्हणून चांगला गेला पेपर. म्हणून मी काय आणलं आहे, आईस्क्रीम आणलं आहे. जे कालचं आवडलेलं ना तेच आणलं आहे. सो तू जा वर, कुलूप लावून येतो. आणि हे नेतीस का? हे नाही घे. हे जे तुटलं आहे ग बंद. आत्ता येताना माझ्याने काही सुटलं आहे काय माहिती. घे की आहे. नाही, एक तुटलं. घे. किल्ली कशात आहे त्यातली ते. जास्तच नाटक करते.